अध्याय 4 त्याचं 6 ते 9 उसका 6 से लेकर 9 तक। 1 Timothy chapter 4 verse 6 to 9। पहला तिमोथी अध्याय 4 त्याचं 6 ते 9। यदि तू भाइयों को इन बातों की सुधि दिलाता रहेगा तो मसीह यीशु का अच्छा सेवक ठहरेगा और विश्वास और अच्छे उपदेश के बातों से तू मानता आया है तेरा पालन पोषण होता रहेगा। पर अशुद्ध और बुढ़ियों की कहानियों से अलग रहे और भक्ति की साधना कर, क्योंकि देह की साधना से कम लाभ होता है पर भक्ति सब बातों के लिए लाभदायक है, क्योंकि इस समय के और आने वाले जीवन के भी प्रतिज्ञा इसी के लिए है। यह बात सच और हर प्रकार से मानने योग्य है। देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेले काही व्यर्थ नाही, कारण देवाचे वचन व प्रार्थना याने ते शुद्ध होते। या गोष्टी बंधू वर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांची व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांचे पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील। अनितीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर, कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे। तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे। हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे। आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। तारणारे गौड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देव आहे। आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर, त्यामुळे आमचे कान उघड प्रभू, आमचं मन उघड प्रभू। आणि जसं तुझं वचन आता इथे सांगितलंय, खऱ्या उपदेशामुळे आमचं पालन पोषण होतं, त्यामुळे पवित्र पिता खरा उपदेश आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकून आमचं पालन पोषण होण्यासाठी सहायता कर। ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे, दया कर प्रभू। सर्व पुढील गोष्टी तुझ्या हातात येतात प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। इथे देवाचं वचन सांगतं और यहाँ पर परमेश्वर का वचन कहता है, देव ख्रिस्ताचा एक चांगला सेवक बनण्यासाठी इथे आपल्याला देव सांगत आहे। और मसीह का एक अच्छा सेवक बनने के लिए परमेश्वर हमें इथे सांगितलंय, जर तू इन बातों को सुधी दिलाता रहेगा तो मसीह का अच्छा सेवक ठहरेगा। आणि या गोष्टींची जर तू आठवण करत राहशील तर तू एक ख्रिस्ताचा चांगला सेवक बनेगा। बाइबल हमें यहाँ पौलुस तिमोथी को बताइए, ये पत्री पौलुस ने लिखी है आणि ही जी पत्री आहे ती पौलाने लिहिलेली आहे आणि ये जो पत्री तिमोथीस को लिखी है। आणि ही पत्री तिमोथेला लिहिलेली आहे। और तिमोथी उसके पिताजी यूनानी थे और उसकी माँ यहूदी थी। आणि तिमोथेचे जे वडील होते ते यूनानी होते आणि त्याची आई यहूदी होती। और देखो कितना सुंदर रीति से उसने बचपन से तिमोथी को परमेश्वर के भय में बढ़ाया। आणि किती सुंदर रीतीने त्याने लहानपणापासून तिमोथेला देवाच्या भयामध्ये वाढवले। इसलिए आप सब स्त्रियां इससे सीख सकते हैं कि देखो, पति अगर भले अविश्वासी है लेकिन अपने बच्चों को प्रभु में बढ़ाओ। आणि तुम्ही सर्व स्त्रिया ह्याच्याद्वारे शिकू शकता की तुमचा नवरा भले अविश्वासी असला तरी तुम्ही तुमच्या मुलांना देवाच्या भयामध्ये वाढवा। इसका पति यूनानी था, संसारिक था, लेकिन फिर भी तिमोथी की माँ ने तिमोथी को परमेश्वर का भय सिखाया। आणि हिचा जो नवरा होता तो यूनानी होता, तो अविश्वासी होता, पण हिने काय केलं, आपल्या मुलाला देवाच्या भयामध्ये बाद में वाढवलं। हम देखते पौलुस ने उसे अपने बेटे के जैसा बड़ा किया आणि नंतर आपण पाहतो की पौलाने स्वतःच्या मुलासारखं और तिमोथेला एक मोठं केलं कलीसिया का एक पासवान उसे वहाँ बना के रख दिया था। आणि मंडळीचा एक पास्टर म्हणून त्याला तिकडे ठेवण्यात अब आलं। उसे वो शिक्षण दे रहा है। आणि आता त्याला तो शिक्षण देत अब आहे वो सिखाते समय हमें भी खास सिखा रहा है। आणि तो शिकवताना खास आपल्याला पण शिकवतो। हम एक अच्छे सेवक बनना चाहते हैं, आणि आपल्याला एक चांगला सेवक बनायचा आहे। सही बात है। खरी गोष्ट हम आहे। मसीह के अच्छे सेवक होना चाहते आणि हैं, आपल्याला ख्रिस्ताचा चांगला सेवक बनायचा आहे हमें मसीह की सेवा करनी है ना। आणि ख्रिस्ताची सेवा करायची आहे तो उसके लिए सबसे पहले परमेश्वर कहता है कि जो मसीह में हमारे भाई बहन हैं उन्हें हमें क्या सिखाना है, भरमाने वाले लोगों से बचे रहने के लिए सिखाना है। आणि ख्रिस्तामध्ये जे आपले भाऊ बहिणी आहेत त्यांना आपण सर्वात पहिले शिकवायचं आहे की जे भटकलेली आहेत त्यांना त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी नहीं, और जो भटकाती है, जो भरमाने में लाती है, उनसे भी बचाना है। आणि जे भटकवण्यामध्ये आपल्याला आणतात त्यांच्यापासून दूर अगर राहायचं। हम पहला वचन पढ़ेंगे 4 का, आणि 4चं जर पहिलं वचन वाचलं, आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील। आत्मा कहता है, परमेश्वर का आत्मा कहता है, क्या कहता है, पुढील काळात आने वाले दिनों में यानी हमारे काल में विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील। बहुत लोग भटकाने में आएंगे, लेकिन किसके द्वारा, भरमाने वाली आत्मा के द्वारा।
आणि कोणाच्या द्वारे जे भटकवणारे आत्मे आहेत और ये त्यांच्याद्वारे. भरमाने वाली आत्मा किसके अंदर आएगी? विश्वासियों के ही अंदर आएगी। आणि भटकवणारी आत्मा कोणामध्ये येईल? विश्वासी लोकांमध्ये. इसीलिए एक विश्वासी दूसरे विश्वासियों को हमेशा सुधि दिलाना, बचे रहना, जागरूक रहना, अंधे के जैसा किसी पर भी विश्वास नहीं करना। आणि एक विश्वासाने दुसऱ्या विश्वासीला शिकवलं पाहिजे की तू भटकवणाऱ्या लोकांपासून तू लांब राहा, असं कोणाच्याही फसवण्यामध्ये तू येऊ नको. जब आप ऐसा सिखाते हो किसी को, आणि जेव्हा तुम्ही असं कोणाला तब आप शिकवता प्रभु के अच्छे सेवक आणि बनते हो। तेव्हा तुम्ही देवाचे चांगले सेवक क्योंकि बनता. सेवकों का काम है सिखाना, उपदेश देना और बचाना, उन्हें जागरूक करना। कारण सेवकांचं काम आहे लोकांना उपदेश देणं, त्यांना वाचवणं, त्यांना जागरूक करणं. सामने वाला बुरा मानेगा, समोरच्या व्यक्तीला वाईट मुझे वाटेल, हर्ट हो जाएगा, त्याला दुखेल, वो नहीं सुनेगा, आणि तो ऐकणार नाही. ये हमने देखने के लिए नहीं बोला है। आणि हे बघायला नाही सांगितलं. क्या कहा है काय म्हणालेलं कि आहे? तुम भाइयों को सुधि दिलाना, आणि तो भावांना आठवण करून दे, उन्हें याद दिलाना त्यांना आठवण करून दे कि तेरे कैसे फ्रेंड्स है, तुम्हारे भटकाने में तुम न आओ, ये हमेशा जागरूक रहना। आणि तुम्ही भटकवण्यामध्ये येऊ नये या विषयांमध्ये तुम्ही जागरूक राहा. हाँ, तुम्हारे दोस्त कैसे है, आणि तुमचे मित्र तुम्हारा कसे उठना आहेत? बैठना किसके साथ है, आणि तुमचं उठणं बसणं कोणाबरोबर भटकाने आहे? में तो नहीं है। आणि भटकवण्यामध्ये तर ये नाही. हमेशा एक दूसरे को इस रीति से सुधि दिलाकर तुम्हें क्या करना है, मसीह का अच्छा सेवक बनना है। आणि असं एकमेकांना तुम्ही सुधी देऊन काय करायचं आहे? देवाचा एक चांगला सेवक बनायचा आहे. और यहाँ लिखा है विश्वास और अच्छे उपदेश से जो हम मानेंगे तो हमारा पालन पोषण होता रहेगा। आणि विश्वास आणि चांगले उपदेश जर आपण ऐकले तर आपलं चांगलं लालन पोषण होईल. सच्चा उपदेश सुनने के लिए अंतिम काल में लोगों को अच्छा नहीं आणि लगेगा, चांगला उपदेश ऐकण्यासाठी अंतिम काळामध्ये लोकांना आवडणार उनके नाही. कान में तकलीफ होगी, त्यांच्या कानांना त्रास होईल, उनके कान में खुजली हो जाएगी, त्यांच्या कानांमध्ये खाज येईल, उनको सच्चा उपदेश, खरा उपदेश अच्छा नहीं आणि लगेगा। त्यांना चांगला उपदेश आवडणार नाही. उन्हें ऐसा लगेगा कि हम इससे भी थोड़ा सा कुछ दूसरा पुस्तक होना चाहिए। आणि त्यांना असं वाटेल की ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं पुस्तक याद असतं. रखो, इसमें जो है इसके बाहर ऐड जो कुछ सिखाते हैं वो गलत है। आणि वचनाच्या बाहेर जे काही शिकवण्यात येतं ते सगळं चुकीचं आहे. इसी में से हमें सिखाना है। आणि ह्याच्यामधूनच आपल्याला शिकवायचं इसलिए आहे. बहुतायत लोग नहीं, बाइबल अभी थोड़ा सा कंप्लीट नहीं है, थोड़ा सा और भी इसमें ऐड होना चाहिए, इसलिए हमने नया नया पुस्तक बनाया। ऐसे झूठे भरमाने वाले लोगों ने बहुत सारी पुस्तकें बनाई है। आणि बायबल अजून पूर्ण नाहीये, ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आपण ऍड केल्या पाहिजेत असं भटकवणाऱ्या लोकांनी काय केले? खूप सारी पुस्तक बनवलेली आहे. बाइबल हमें बताती है दूसरा तिमोथी की पत्री में आणि दुसऱ्या तिमोथेच्या पत्रामध्ये बायबल आपल्याला सांगते, 4 अध्याय अध्याय 4 उसका 3 वचन। त्याचं 3 वचन. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खास जिरावी. हाँ, लोग खरा उपदेश सुनेंगे नहीं, अंतिम काल में सच्चा उपदेश लोगों को अच्छा नहीं लगेगा, फिर उनके कान में क्या आएगी? खुजली आएगी। तर आपल्या कानांची खास जिरवावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमव. वो कैसे लोगों को चुनेंगे? जो उनको हाजी हाजी करने वाले, जैसे नंदी बैलाला पास होणार, काम मिलणार। ऐसे उपदेशक चुनेंगे जो उनको हर उनके इसमें बोलेंगे कर लो। चर्च नहीं आते, कोई बात नहीं, मैं तुम्हारे घर में आकर प्रार्थना करके चला जाऊंगा। आणि तुम्ही चर्चमध्ये येत नाही, काही हरकत नाही, मी तुमच्या घरी येऊन प्रार्थना करून निघून जाईन. ऐसे पास्टर्स, ऐसे प्रभु के शिष्य, ऐसे प्रभु के सेवक निकले हैं जिन्हें चर्च में तुम नहीं आते, मत आओ, मैं आता हूँ तुम्हारे घर में। आणि असे पास्टर, असे काही सेवक निघालेले आहेत की तुम्ही येत नाही चर्चमध्ये, ठीक आहे, मी तुमच्या घरी येऊन प्रार्थना और करू. वचन सिखा के जाएंगे, ठीक है, तुम नहीं आते घर से, तुम लोग बहुत बिजी हो, कोई बात नहीं, हम खाली है, हम टाइम पे टाइम है हमको। आणि तुम्ही खूप व्यस्त माणूस आहात, पण आमच्याकडे खूप वेळ आहे. अच्छा, मूर्ति पूजा करते हो, मूर्ती पूजा ठीक है, करतात, कर लो, बाद में माफी मांग लो। आणि ठीक आहे, करून घ्या आणि नंतर क्षमा मागा. मतलब उनके कान को जो अच्छा लगे, तुम्हें 2 शादी करना है, ओके कर लो, आणि त्यांच्या कानाला जे काही आवडेल, म्हणजे तुम्हाला 2 लग्न करायचे, ठीक आहे, तुम्ही एक को करा. इधर रख, एक को इधर रख, आणि एकाला इकडे ठेव, एकाला तिकडे तो ठेव, झगड़ा नहीं रहेगा। मग भांडण नाही होणार. इस रीति से ऐसे उपदेशक वो लोग क्या करेंगे? अपने लिए ढूंढ लेंगे। आणि असे शिक्षक ते स्वतःसाठी शोधून घेतील. ऐसे से हमारा आत्मा खराब होता है। आणि अशा लोकांपासून आपला आत्मा खराब होतो. सच्चा उपदेश और विश्वास हमारे आत्मा का हमारा पालन पोषण करता है, आणि चांगला उपदेश आणि विश्वास हे आपल्या आत्म्याचं लालन पोषण करतो. इसलिए हमेशा याद रखना। आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आप वचन जितना सुनते हो, तुम्ही जितकं वचन ऐकता, अच्छा सुनते हो चांगलं ऐकता और विश्वास में दृढ़ होते हो, आणि विश्वासामध्ये दृढ होता, आपका रखा हुआ प्रभु पर रखा हुआ विश्वास आणि तुम्ही देवावरती ठेवलेला विश्वास और सच्चा उपदेश जो आप सुनते हो, आणि चांगला उपदेश जो तुम्ही ऐकता, ये क्या करता है? ते काय करतो? आपका पालन पोषण करता है, आपको मदद करता है। आणि तुमचं
लालन पोषण करतो, तुम्हाला मदत आपको करतो बढ़ाता है, आणि तुम्हाला आपको वाढवतो मदद करता आणि है। तुम्हाला मदत करतो। इसीलिए प्रियो सच्चा उपदेश ही सच्चा है आणि म्हणून जो खरा उपदेश आहे तोच खरा और आहे उसे हमें सुनना है, आणि तेच उपदेश आपल्याला उसे ऐकायचे हमें आहे ग्रहण करना आणि है, त्याला आपल्याला ग्रहण उसके करायचं आहे बाहर दूसरा कुछ भी आणि नहीं। त्याच्या बाहेर दुसरं काहीच नाही ये प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा तो आहे। पहला पॉइंट परमेश्वर आपको सिखाता है कि आप अच्छे सेवक बने, आणि पहिला पॉइंट देव तुम्हाला शिकवतो, तुम्ही एक चांगला सेवक और बना। अच्छे सेवक का काम है एक दूसरे को चिताना। आणि चांगल्या सेवकाचं काम आहे एकमेकांना चेतावणी देणं। दूसरा प्रभु आपको बताता है कि विश्वास और खरे उपदेश का से आपका लालन पोषण होता है, आणि दुसरं विश्वास आणि चांगल्या उपदेशाच्या द्वारे तुमचं लालन पोषण होतं, इसलिए उधर ही ज्यादा ध्यान देना। म्हणून तिकडे जास्त लक्ष द्या। तिसरं यहाँ पर प्रभु आपको बताता है अशुद्ध और बुढ़ियों की कहानियों से अलग रहना। आणि अशुद्ध आणि आयाबायांच्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा। अशुद्ध यानी जैसे अशुद्ध यानी जैसे हम लोग जोक्स मारते हैं ना, नॉनवेज जोक्स, आणि आपण जोक मारतो, नॉनव्हेज जोक, इसे अशुद्ध बोलते हैं। ह्याला अशुद्ध म्हणतात। हम लोग एक दूसरे को हंसाने के लिए आणि आपण या एकमेकांना बात हसवण्यासाठी, वो अलग रहता है, आणि ती एक गोष्ट वेगळी लेकिन आहे। जिसमें वल्गैरिटी, अशुद्धता, सेक्स या गंदी बातें आती है वो अशुद्ध है। आणि ज्याच्यामध्ये अशुद्धता येते त्या गोष्टी अशुद्ध आहेत हाँ, तो वो बातें आणि त्या गोष्टी और फिर बुरी कहानियाँ, एक राजा था, आणि त्या आयाबायांच्या गोष्टी की एक राजा होता, उसको 2 बीवियाँ थी, त्याला 2 बायका होत्या, एक आवड़ती, एक आवडती होती, एक ना आवड़ती। एक ना आवडती होती। हाँ, आवड़ती को बहुत प्यार करता था, उसके बच्चे को बहुत गोद में लेके बैठता था। आणि जी आवडती होती तिला तो खूप प्रेम करायचा आणि तिच्या मुलांना आपल्या मांडीवर घेऊन ये बसायचा। सारी कहानियाँ हैं, आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत इसमें कोई तथ्य नहीं, इतिहास नहीं। आणि त्याच्यामध्ये कोणताही इतिहास किंवा सत्य नाही। तो ऐसी बातों से हमें दूर रहना आणि है। अशा गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं हम आहे। मसीह होने के नाते आणि आपण ख्रिस्ती असल्याच्या नाते ऐसी कहानियों से हम अलग रहना, आणि अशा गोष्टींपासून आपण दूर जिसमें राहायचं। कोई सत्यता नहीं, ज्याच्यामध्ये कोणतीही सत्यता उससे नाही हम बचे रहना। आणि अशांपासून आपण वाचून ये राहायचं। तीसरा पॉइंट हमें परमेश्वर बताता आणि है। हा तिसरा पॉइंट देव आपल्याला शिकवतो। चौथा पॉइंट हमें परमेश्वर बताता है आणि चौथा मुद्दा देव आपल्याला कि शिकवतो हमें कसरत करना है, आणि आपल्याला कसरत करायची यानी आहे। एक्सरसाइज। आणि कसरत 2 टाइप का यहाँ एक्सरसाइज होता है। आणि 2 टाईपची ते कसरत सांगितलेली आहे। लोग जिम में जाते हैं ना, लोक जिम मध्ये जातात ना, कसरत करने के लिए, बॉडी बनाने के लिए या बॉडी कम करने के लिए, आणि कसरत करण्यासाठी किंवा बॉडी वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी। सही है। मुंबई साइड में बहुत लोग जाते हैं, आणि मुंबई साईडला खूप लोक वॉकिंग के लिए जाते हैं, वॉकिंगसाठी जातात क्योंकि बॉडी को मेंटेन करने के आणि लिए, बॉडीला मेंटेन करण्यासाठी, बीमारियों से दूर रहने के लिए। आजारापासून दूर तो राहण्यासाठी। 2 टाइप का यहाँ हम एक्सरसाइज देखते हैं। आणि 2 टाईपची कसरत आपण इथे तो पाहतो। एक है शारीरिक, एक आहे एक शारीरिक है आत्मिक। आणि एक आहे आत्मिक। यहाँ लिखा है शारीरिक जो कसरत है आणि जी शारीरिक कसरत आहे वो कम लाभ है लिखा है। आणि त्याच्यामध्ये थोडकाच उपयोग आहे। कम लाभ यानी शरीर में एक्सरसाइज करो, अच्छा है, शरीर फिट रहेगा, आणि शरीरामध्ये तुम्ही कसरत करा, चांगलं आहे, शरीर तुमचं फिट राहील चांगलं रहेगा, अच्छा रहेगा, आणि चांगलं राहील। लेकिन पण आखिर शरीर है वो आणि शेवटी ते शरीर आहे मर मिटेगा ही। आणि ते शेवटी मरणारच आहे। सच है, करेक्ट है। कितना भी उसको संभालो, आणि कितीही तुम्ही त्याला उसको सांभाळा, कितना भी मेंटेन करो, त्याला कितीही मेंटेन करा, कितना बचाओ, आणि कितीही त्याला वाचवा, तो भी शरीर है, आणि शेवटी ते एक शरीरच आहे दिन मिट्टी में मिल जाएगा। आणि एक दिवशी ते मातीमध्ये मिसळून जाईल। यानी शरीर को देखना, इसका मतलब ऐसा नहीं आप एक्सरसाइज मत करो। आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसरत करू नका। आपको मालूम है एक्सरसाइज करने के लिए लोग क्या करते हैं, रोज जिम जाते हैं आणि कसरत करण्यासाठी लोक रोज जिम मध्ये जातात, और उसके लिए काम करते हैं, त्याच्यासाठी काम करतात, फिर पसीना आता है, आणि मग घाम येतो फिर वो पीते हैं आणि मग तो पिळतात ग्लास में, ग्लास टाकून, फिर एक्सरसाइज करते हैं। पुन्हा कसरत कितना करतात। पसीना आया मालूम तो पड़ना चाहिए ना। आणि किती घाम आला हे माहीत असतं, फिर वो पसीना पोंछते हैं, आणि मग घाम पुसतात फिर पीते हैं। आणि पुन्हा पिळतात। डरो मत, वो पसीना पीते नहीं वो फेंक देते हैं, लेकिन उनको मालूम पड़ता है कि आज उन लोगों ने कितना मेहनत किया। 1-1 घंटा 2-2 घंटा वो लोग कसरत करते हैं, एक एक तास 2-2 तास ते लोक मेहनत करतात, है ना। इस रीति से वो लोग मेहनत करते हैं, आणि अशा रीतीने ते लोक मेहनत उसके लिए वो लोग डेली जाते हैं। आणि त्याच्यासाठी ते लोक रोज जातात, जो गार्डन में वॉकिंग करते हैं आणि जे गार्डन मध्ये वॉकिंग वो करतात लोग रोज सुबह उठते हैं, आणि रोज सकाळी उठतात रोज वॉकिंग को जाते हैं, आणि रोज वॉकिंगला जातात, रोज रोज, उनका नियम बना हुआ है। आणि त्यांचा नियम बनलेला आहे, यानी ये वो क्या करते हैं, डेली करते हैं। आणि ती लोक रोज करतात।
तो वैसे ही प्रियो जो दूसरी कसरत है आणि जी दुसरी कसरत आहे जो हम मसीहों को बताया गया आणि जी है आपल्या ख्रिस्ती लोकांना सांगण्यात वो आलेली भी आहे हमें डेली करना आणि जरूरी ती है. पण आपल्याला रोज करणं तो गरजेचं आहे आत्मा की भी कसरत होती आणि है आत्म्याची पण कसरत असते जिसे हम आत्मिक यानी भक्ति ये जो साधना है वो हमें डेली करना जरूरी आणि है. भक्ती ही जी साधन आहे ते आपल्याला रोज करणं और गरजेचं लिखा आहे है वो लाभदायक है, सब बातों में लाभदायक है. आणि लिहिलेलं आहे की प्रत्येक हर एक गोष्टींमध्ये ते एक फायदेमंद आहे हाँ, भक्ति सब बातों में, आत्मिक भक्ति जो साधना बताई गई है वो सब बातों के लिए लाभदायक है. आणि सुभक्ती तर सर्व बाबतीमध्ये उपयोगी आहे इसलिए प्रियो हम आध्यात्मिक रीति से, आत्मिक रीति से भी हम क्या करना चाहिए, डेली प्रभु की साधना, प्रभु की कसरत करना चाहिए. डेली परमेश्वर के राज्य में हम काम करना चाहिए. आणि आपण आत्मिक जीवनामध्ये पण आपण रोज काय केलं पाहिजे, कसरत केली पाहिजे आणि देवाची भक्ती आपण केली पाहिजे. हम जितना अपने आप शरीर में आत्मिक ट्रेनिंग देते हैं, जितना हम आत्मा को ट्रेन करते हैं, तैयार काम करते हैं, कसरत कराते हैं, आणि जेवढं आपण आत्म्यामध्ये काम करतो, कसरत करतो तो 3 फायदे होते हैं. आणि 3 फायदे होतात. एक है हम यीशु के प्रेमी बन जाते हैं. आणि एक आपण येशूचे प्रेमी बनतो दूसरा हम पूर्ण और पवित्र हो जाते हैं. आणि दुसरं आपण पूर्ण आणि पवित्र होतो. और तीसरा आणि तिसरं कि हम मसीह में क्या हो जाते हैं, जुड़ जाते हैं, हम मसीह के जैसा बन जाते हैं. आणि आपण ख्रिस्ताशी जुळतो आणि ख्रिस्तासारखं बनतो. मैं आपको फिर से बताती हूँ, पुन्हा तुम्हाला सांगते, ये जो आत्मिक कसरत हम जो करते हैं, आणि ही जी आत्मिक कसरत आपण करतो इससे हमारा लाभ है. आणि ह्याच्यामध्ये आपला लाभ आहे इसमें हमारा लाभ यहाँ पर भी है आणि ह्याच्यामध्ये आपला लाभ इथे सुद्धा आहे और ऊपर भी आणि है. वरती सुद्धा आहे. क्योंकि हम यहाँ जो आत्मिक कसरत करेंगे, आणि आपण जे इथे आत्मिक कसरत करू इस आत्मिक कसरत से हमें स्वर्ग मिलने वाला है. आणि या आत्मिक कसरतीमुळे आपल्याला स्वर्ग तो भेटणार ये आहे. आत्मिक कसरत कैसी है? आणि ही आत्मिक कसरत कशी आहे? रोज आपके घर में प्रेयर करना. आणि रोज तुमच्या घरामध्ये प्रार्थना करणं. हालेलुया. हालेलुया. आपके घर में रोज प्रेयर करना, तुमच्या घरामध्ये रोज प्रार्थना करा, रोज बाइबल पढ़ना, रोज बायबल वाचा रोज एक दूसरे के प्रति जो भी अपराध है उसे क्षमा करना. आणि रोज एकमेकांच्या प्रती जे काही अपराध आहे त्यांना क्षमा करा. ये जरूरी है. आणि हे गरजेचं आहे. ये हम जितना करते हैं आणि हे आपण जितकं करतो उतना हमारा फायदा होता है. आणि तितका आपला फायदा होतो. यहाँ पर भी इथे सुद्धा और ऊपर भी. आणि हर वरती संडे को चर्च में आना, प्रत्येक रविवारी उपवास करना, उपवास करना, दान दशांश देना, दान दशांश देणं एक दूसरे को मिलकर मसीह बनकर मिलकर रहना. आणि एकमेकांबरोबर ख्रिस्ती म्हणून राहणं. ये जो कसरत हम करते रहेंगे, आणि ही जी कसरत जर आपण करत राहिलो तो इस कसरत से 3 फायदे तो होते ही है यहाँ हमारे शरीर में, हमारे जीवन में. आणि या कसरतीमुळे या शरीरामध्ये आपल्याला 3 फायदे तर होतात. सबसे बड़ा लाभ कौन सा होता है कि हम यीशु के प्रेमी बन जाते हैं. आणि सर्वात मोठा लाभ आपल्याला हा होतो की आपण देवाचे जैसे प्रेमी बनतो. यीशु हमारा एक लवर है, आणि जसा येशू ख्रिस्त आपला एक हम भी उसके lover लवर हो जाते आहे. आणि हैं आपणही त्याचे लवर बनतो. ये कसरत करने से, आणि ही कसरत केल्यामुळे यानी भक्ति करने से. म्हणजे भक्ती केल्यामुळे. भक्ति के जो मैंने साधन बताए, आणि भक्तीची जी साधनं मी तुम्हाला इसके सांगितली द्वारा आणि याच्याद्वारे आप, प्रभु यीशु तो ऑलरेडी आपका लवर है, आणि देव पहिलेच तुमचा प्रेमी आहे लेकिन आप भी उसके लवर हो जाते आणि हैं, तुम्ही त्याचे प्रेमी बनता आप भी उसके प्रेमी बन जाते आणि हैं. तुम्ही पण त्याचे प्रेमी बनता. दूसरा, दुसरं, आप सिद्ध बनते हो, तुम्ही सिद्ध बनता आप पूर्ण बनते हो, आणि तुम्ही पूर्ण बनता कहीं पर भी अधूरे नहीं रहते हो आणि कुठेही तुम्ही अपूर्ण राहत नाही और पवित्र हो जाते आणि हो. तुम्ही पवित्र होता. जैसा आपका प्रभु मेरा प्रभु पवित्र है. आणि जसं तुमचा आणि माझा देव पवित्र और आहे. तीसरा, हम प्रभु के जैसा बनते हैं. आणि तिसरं आपण देवासारखं बनतो. इसलिए प्रियो, प्रभु की इच्छा है, पौलुस की पवित्र आत्मा के द्वारा कहने का उद्देश्य हमको ये है कि हमें एक मसीह के अच्छे सेवक होने के नाते आणि पौलाच्या द्वारे पवित्र आत्म्याला आपल्याला सांगायची अशी इच्छा आहे की आपण जर देवाचा चांगला सेवक बनायचा आहे हमें क्या करना है, तर आपल्याला काय एक करायचं, दूसरे को चिताना है एकमेकांना आपल्याला चेतावणी द्यायची और आहे. खरा उद्देश्य के पीछे हम हमेशा ध्यान लगाए रखना आणि है. जो खरा उद्देश आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं मन लावायचं. मैं आपको पवित्र आत्मा आपको जो बताना चाहता है उसका मैं आपको एक बात बताती हूँ. आणि पवित्र आत्म्याला जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्याच्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते. चर्च में आपको बहुत टाइप के लोग मिलेंगे, आणि चर्चमध्ये तुम्हाला खूप टाईपचे लोक सिर्फ भेटतील. इधर ही नहीं, बाहर भी. चर्च बोला तो सारे जगत में, आणि चर्च म्हणतात सर्व चर्चेस हमारे भी चर्च में, बाहर के भी चर्च में आणि आपल्याही चर्चमध्ये बाहेरच्या चर्च आपको अलग अलग टाइप के स्वभाव के लोग दिखाई आणि देंगे. वेगवेगळ्या टाईपच्या स्वभावाचे लोक तुम्हाला दिसतील. हाँ, जिसके कारण आपको ऐसा लगेगा अरे ये यीशु में है, ये चर्च में है, फिर भी ऐसा करता है. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा चर्चमध्ये जातो, येशूमध्ये आहे तरी सुद्धा हा असा करतो. बापरे कैसा आदमी है ना, ये कितना झूठ बोलता है. आणि हा कसा माणूस आहे, किती खोटं बापरे बोलतो. ये आदमी कैसा है ना, अपने घर में कैसा जीवन व्यतीत करता आणि हा है. माणूस कसा आहे, आपल्या घरामध्ये कसं जीवन व्यतीत बापरे करतो. ये कितना छुपा रस्तों में बाबा.
आणि हा किती चुकारुस्तम आहे. इंसानों के पाप आपके ऊपर प्रकट हो जाएंगे, आणि माणसांची पापं तुमच्यावरती प्रकट होतील. तब हम उनकी बुराई को देखकर मसीह को कभी मत छोड़ना. आणि त्यांच्या वाईटाला बघून तुम्ही ख्रिस्ताला कधी सोडू नका. ये हमेशा याद रखना. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. हम चर्च में आने वाले लोग इंसान हैं, आणि चर्चमध्ये येणारी लोक माणसं आहेत, इसलिए उनसे गलतियां हो सकती म्हणून हैं. त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. लेकिन प्रभु जो परमेश्वर जिस पर हमने विश्वास किया है, आणि ज्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, हाँ, वो उससे कभी कोई गलती नहीं होगी. आणि त्याच्याकडून कधी कोणी चूक नाही वो होत. कभी नहीं बोलेगा सॉरी यार गलती से हो गया, आणि तो कधीच असं म्हणणार नाही की सॉरी माझ्याकडून चूक सॉरी यार झाली. मैंने गलती से तेरे साथ ऐसा किया. आणि सॉरी मी चुकून तुझ्याबरोबर असं केलं. अगर वो आपकी परीक्षा लेता है तो ऐसा नहीं बोलेगा अरे अरे सॉरी यार मैंने खाली फुकट तेरी परीक्षा ली. आणि जर तो तुमची परीक्षा घेतो तो असं नाही म्हणत सॉरी आम्ही खाली फुकट तुझी परीक्षा घेतोय. वो आपकी परीक्षा लेता है, उसको मालूम है वो योग्य है आपके लिए. आणि तो तुमची परीक्षा घेतो मग त्याला माहित आहे की योग्य आहे वो तुमच्यासाठी. जो कुछ करता है सही करता है. तो जे काही करतो योग्यच करतो. लेकिन कहने का उद्देश्य आणि सांगायचा उद्देश कि इस संसार में सही उपदेश सुनने के बाद भी, आणि ह्या जगामध्ये खरा उपदेश ऐकून सुद्धा, चर्च में खरा उपदेश सुनने के बावजूद भी आपको अलग लाइफ जीवन व्यतीत करने वाले लोगों का स्वभाव और व्यक्ति लोग दिखाई देंगे. आणि चर्चमध्ये खरा उपदेश ऐकून सुद्धा तुम्हाला चुकीच्या रीतीने जीवन जगणारी माणसं तुम्हाला अरे बापरे हा असा अरे 2 लग्न केले बाहेर, अरे बापरे और अरे ये हा कैसा चर्चला है, येत नाही, अरे याचे बाहेर लपडे, और ये चर्च में नहीं आता इसमें बाहर लगा. अरे याने एवढं पैसे घेतले कर्जबाजारी झालाय, और इसने इतना पैसा लिया और ये कर्जबाजारी हो अरे शकते. ये व्यक्ति इसे पैसा मांगता रहता है सबसे. आणि हा व्यक्ती असा आहे की तो सारखे सारखे पैसे मागत राहतो. ये आपको लोगों का स्वभाव दिखाई देगा. आणि हे तुम्हाला लोकांचा स्वभाव दिसून लेकिन येईल. इससे आपका जो विश्वास है ना पण याच्याद्वारे तुमचा जो विश्वास आहे ना, वो डगमगाने मत देना. आणि त्याला तुम्ही डगमगू देऊ नका. क्योंकि विश्वास ही है जो आपको बढ़ाता है, आपका पालन पोषण करता है. आणि विश्वासच आहे जो तुम्हाला वाढवतो आणि तुमचं लालन पोषण इसलिए करतो. आपको विचित्र विचित्र स्वभाव दिखाई देंगे. आणि विचित्र स्वभाव तुम्हाला दिसून येते. लोगों के लाइफ का कुछ बुरी बातें, गलत स्वभाव, कुछ छुपे हुए पाप दिखाई देंगे. आणि लोकांच्या जीवनात तुम्हाला वाईट गोष्टी, वाईट स्वभाव तुम्हाला दिसून येतील. लेकिन पण इससे आप यीशु से कभी दूर मत होने देना. अपना विश्वास प्रभु पर दृढ़ रख. आणि याच्यामुळे तुम्ही येशूपासून कधी दूर जाऊ नका. तुमचा जो विश्वास आहे तो तुम्ही देवावरती दृढ बनवून ठेवा. लोग उसके पास आने वाले लोग अलग अलग स्वभाव के, अलग अलग जाति से हैं. आणि देवाजवळ येणारी लोक वेगवेगळ्या स्वभावाचे आणि वेगवेगळ्या जातीचे आहेत. प्रभू उन्हें सहता है, आणि देव त्यांना सहन उन्हें करतो, कृपा देता है त्यांच्यावर कृपा देतो, बदलने के लिए. त्यांना ताकि बदलण्यासाठी. प्रभु की इच्छा नहीं कि वो नाश हो आणि जाए, देवाची इच्छा नाही की त्यांचा नाश व्हावा, नरक जाए. त्यांनी नरकात जावं. लेकिन उसके कारण उन्हें देखकर हम प्रभु को नहीं छोड़े. पण त्या व्यक्तीला बघून आपण देवाला सोडू नये. हमारा विश्वास हम कमजोर नहीं करें. आणि आपला विश्वास आपण निर्बल करू नये. इसलिए जैसे जैसे लोगों के स्वभाव को या परिस्थितियों को हम देखेंगे, हमारा विश्वास हम और प्रभु पर स्ट्रांग करना. आणि जसा जसा लोकांचा स्वभाव आणि परिस्थिती आपण बघू तसा तसा आपला विश्वास आपण अगर आपने देवावर विश्वासघाती इंसान को देखा, जर तुम्ही विश्वासघाती माणसाला पाहिलं तुरंत बोलना प्रभु तेरे पास आकर भी आदमी विश्वासघाती है, लेकिन तू तो विश्वसनीय है. आणि लगेच देवाला बोलायचं आहे की देवा हा व्यक्ती तुझ्याजवळ येऊन विश्वासघाती आहे, पण देवा तू तो विश्वसनीय इतने आहे. साल से वचन सुना आणि इतके वर्षांपासून तो वचन भी ऐकलं, विश्वासघात कर तर रहा सुद्धा है. विश्वासघात केलेला आहे. लेकिन तू इस विश्वासघाती को सह रहा है, इससे तू कितना अच्छा है. आणि या विश्वासघातीला तू सहन करत आहेस म्हणजे तू किती चांगला आहेस. इस रीति से कहकर अपने विश्वास को बढ़ाओ. आणि अशा रीतीने बोलून तुम्ही तुमच्या विश्वासाला वाढवा. अपने विश्वास को पालन पोषण, अपने जीवन को विश्वास के द्वारा पालन पोषण करो. आणि तुमच्या जीवनाला तुमच्या विश्वासाच्या द्वारे त्याचं लालन पोषण करवा. अभी हम हमारे जीवन को पालन पोषण करते क्या क्या देके, आणि आपण आपल्या शरीराला लालन पोषण करतो. काय काय देऊ? खाना पीना देकर, खाना पानी देकर, पाणी देऊ, है ना, नहा धोकर, कपड़े देकर, आंघोळ करून, कपडे अच्छे घालून, जगह में रहकर चांगल्या ठिकाणी हम राहा. हमारे शरीर का पालन पोषण करते आपण हैं. आपल्या शरीराचं लालन पोषण तो करतो. वैसे ही मग असं हमारे आत्मिक जीवन को भी पालन पोषण करने के लिए विश्वास है. आणि तुमच्या आत्मिक जीवनाला पण लालन पोषण करण्यासाठी विश्वास आहे. तो इसीलिए घर में या चर्च के मेंबर्स के लाइफ के, उनके घरों के कुछ प्रॉब्लम्स आपने सुन लिया, आणि घरामध्ये किंवा चर्चमध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या घरामध्ये काही समस्या जर तुम्ही ऐकल्या तो उससे आप डर मत जाओ आणि त्याच्याद्वारे तुम्ही घाबरून नका या जाऊ. अपने विश्वास को कमजोर मत करो. आणि स्वतःच्या विश्वासाला तुम्ही निर्बल नका करू. सकारात्मक सोचना, सकारात्मक विचाराना. अरे कितना अच्छा प्रभु है ये. आणि किती चांगला देव आहे.
और अपने विश्वास को बढ़ाकर उस विश्वास के द्वारा क्या होगा, आपका पालन पोषण होगा, आपका आत्मा बढ़ेगा, आणि विश्वासाला वाढून काय होईल मग तुमचा विश्वास तुमच्या आत्म्याचं लालन पोषण करेल, तुमचा आत्मा वाढेल आपका आत्मा बढ़ेगा। आणि तुमचा आत्मा वाढेल। इसलिए आपके लिए आपका विश्वास बढ़ने के लिए आपको सकारात्मक ही सोचना है। आणि तुमचा विश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला सकारात्मकच विचार करायचे आहे। ये इम्पोर्टेंट बात है। आणि ही गरजेची गोष्ट आहे। इसलिए विश्वास और सच्चा उपदेश, आणि विश्वास आणि खरा उपदेश। अभी प्रभु की दया से आपको यहाँ उपदेश मिलता है, आणि देवाच्या दयेने तुम्हाला इथे उपदेश भेटतो, सच्चा उपदेश मिलता है। आणि खरा उपदेश भेटतो। लेकिन सच्चा उपदेश देने के बावजूद भी पण खरा उपदेश देऊन सुद्धा आपको लोग उस उपदेश के अनुसार चलने वाले दिखते हैं? आणि तुम्हाला लोक त्या उपदेशावरती चालताना दिसतात का? हाँ, नहीं दिखते ना, नाही दिसत ना, है ना? तो वो वैसे दिखाई देने वाले लोग, आणि तशी तुम्हाला दिसणारी लोक, फिर आपको क्या लगता है? मग तुम्हाला काय वाटतं? अरे एवढ्या वर्षापासून हा जातो, और इतने साल से ये व्यक्ति जा रहा एवढा है असा करतो, और इतना ऐसा ऐसा करता है चांगलं वाटतं का? और ये अच्छा लगता है क्या? इसे हम ऐसे बात करने पे हमारा विश्वास कमजोर हो जाता आणि अशा गोष्टी बोलल्याच्या नंतर आपला विश्वास है। कमजोर ये होऊन जातो। शैतान की चालाकी है, आणि हे शैतानाची एक चालाकी आहे। ऐसे विश्वास को खाना। आणि कसं काय विश्वासाला खाऊन टाकणार? हमारा लोग गलत, मैं ये नहीं बोलती हूँ क्या, मैं आपको ये भी बताती हूँ कि कलीसिया में आने वाले बहुतायत लोग गुप्त गुप्त पापों में है, आणि मंडळीमध्ये येणारी खूप सारी लोक गुप्त गुप्त पापांमध्ये आहेत। और कभी कभी परमेश्वर उस गुप्त पापों को छुपा के रखता है। आणि देव कधी कधी त्या गुप्त पापांना लपवून ठेवतो। मालूम है क्यों? माहितीये का? हाँ, उसके नाम के कारण, आणि स्वतःच्या नावाने, उसके नाम के कारण वो गुप्त पाप छुपा के रखता है। आणि स्वतःच्या नावानिमित्त तो गुप्त पाप क्योंकि अगर वो प्रकट हो गए आणि जर ते प्रकट तो झाले उसके नाम की बदनामी मग हो। देवाच्या नावाची बदनामी होईल। इसीलिए हमारे हर एक के, बहुतायत लोगों के, मेरे, हमारे घर के, आपके, बहुतायत लोगों के पापों को, गुप्त पापों को छुपा के क्यों प्रभु अभी तक प्रकट क्यों नहीं किया? क्योंकि उसके नाम के कारण। आणि तुमचे, माझे आणि तुमच्या घरातले, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींचे पाप देवाने का लपवून ठेवलेले आहेत? कारण देवाच्या नावाची निंदा होऊ नये। लेकिन फिर भी कभी कभी प्रकट प्रभु कर देता है। पण वो तरी सुद्धा कधी कधी देव प्रकट करतो। सीमा रखा है हर एक काम को। अभी जैसे मुझे भी इसकी यहाँ तक ही खड़ा रहना है, इसके आगे मैं आना चाहूंगी तो नहीं आ सकूंगी, मुझे भी एक बाउंड्री यहाँ रखा हुआ है। आणि मला पण इथपर्यंतच उभं राहायचं आहे, याच्या बाहेर जर मी येण्याचा प्रयत्न केला तर मी नाही होऊ शकत, कारण मला एक सीमा ठेवली आहे। परमेश्वर ने भी एक समय रखा है, उस समय के पहले अगर हम हमारे गुप्त पापों से बाहर निकलेंगे तो बेहतर है। आणि देवाने पण एक वेळ ठेवलेली आहे, त्या वेळेच्या आज जर आपण त्या गुप्त पापातून निघालो तर चांगली गोष्ट आहे। तो ये अगर बाड़ा टूट गया, निकल गया तो फिर शिक्षा, फिर हमारे सब जगह बदनामी हो जाए। आणि जर आपलं हे कुंपण तुटून गेलं तर मग आपली सगळीकडे बदनामी होऊन जाईल। इसीलिए प्रियो, अगर हमारे कलीसिया में या दूसरे विश्वासी या अपने कलीसिया के लोगों का अगर आपको स्वभाव विपरीत दिखाई दिया तो उसके कारण प्रभु को मत छोड़ना, प्रभु के नाम की निंदा नहीं करना। तुरंत क्या बोलना? अरे बाप रे, देखो इतने साल से आ रहा है लेकिन प्रभु तू इसे सह रहा है, तू कितना अच्छा है। आणि मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांचा स्वभाव जर तुम्हाला विचित्र दिसला, काही वाईट दिसला, तर तुम्ही असं त्या व्यक्तीमुळे तुम्ही देवाला सोडू नका, पण तुम्ही देवाला असं बोला की देवा तू या व्यक्तीला सहन करतेस म्हणजे तू किती चांगला तू कितना अच्छा प्रभु है, आणि तू किती चांगला देव और आहे। ऐसे व्यक्तियों को इतने साल से बनाए रखा है, आणि अशा व्यक्तीला इतक्या वर्षांपासून तू बनवून तू ठेवलंय, संभाल के रखा तू है। सांभाळून ठेवलंय। ऐसे व्यक्तियों से तो लोग घृणा करते हैं आणि अशा व्यक्तींची तर लोक घृणा करतात, और तू इसे प्यार करता है, आणि तू याला प्रेम वो करतो, तो कितना अच्छा प्रभु है। आणि देवा तू किती चांगला देव आहे। ऐसा बोलने से हमारा अंदर का जो विश्वास है ना, वो हमारे स्पिरिट को क्या करेगा? भोजन देगा। हमारा विश्वास बढ़ा, क्या करेगा? विश्वास तो बढ़ेगा लेकिन हमारा स्पिरिट भी, हमारा आत्मा भी बढ़ेगा। आणि असं बोलल्याच्या नंतर आपला आत्मा जो विश्वास आहे ना, तो आपल्या आत्म्याला वाढवेल, आपला विश्वास पण वाढेल आणि आत्मा सुद्धा वाढेल। इसलिए प्रियो, आज हमारा परमेश्वर हमें यही कहता है, आणि आज आपला देव आपल्याला हेच म्हणतो, इसलिए सच्चे सेवक बनो, आणि एक चांगला सेवक बना, एक अच्छे सेवक बनो। आणि एक चांगला सेवक आपको बना। अगर कोई गलत करता हुआ दिखाई देता तो आप उधर समझाओ, आणि जर तुम्हाला कोणी चुकीचं काही करताना दिसेल तर तुम्ही त्याला समजा, भटकाने में कोई आता है तो उसको उपदेश दो, आणि जर कोणी भटकवण्यामध्ये येत असेल तर त्याला उपदेश द्या, उन्हें बताओ। त्याला सांगा। भरमाने वाले से बचने के लिए आप उन्हें सुधि दिलाना, आणि जे लोक भटकवतात त्यांच्यापासून लांब राहण्यासाठी तुम्ही त्यांना सुधी द्या, कहानी अशुद्ध बातों से अलग रहना, आणि गोष्टी आणि नाना प्रकारच्या आयाबायांच्या कहाण्यांपासून तुम्ही दूर राहा।
इनसे बचे रहना, आणि यांच्यापासून वाचून मनगढ़ंत कहानियों से बचे रहना आणि मनगढ़ंत गोष्टींपासून वाचून और कसरत करना, आणि कसरत करा ज्यादा भक्ति करना जिससे ज्यादा लाभ है। आणि जास्त भक्ती करा ज्याच्यामुळे जास्त लाभ ज्यादा आप कसरत करो। आणि जास्त तुम्ही कसरत करा। कौन सा कसरत? कोणती कसरत? आत्मिक कसरत। आत्मिक कसरत। ज्यादा प्रार्थना करना, जास्त प्रार्थना जब करा जब समय मिलता है बाइबल पढ़ना, आणि जेव्हा जेव्हा वेळ भेटते तेव्हा बायबल हर संडे को चर्च में आना, प्रत्येक रविवारी चर्च हफ्ते मध्ये में से 2 दिन उपवास करना। आठवड्यातून 2 दिवस उपवास मैं तो करा। पहले एक ही बार बोलती थी, लेकिन प्रभु ने मुझे सिखाया 2 बार तो तू करना ही चाहिए। आणि पहिले मी एकदा शिकवायची पण देवाने मला शिकवलं की तू 2 आठवड्यातून 2 वेळा त्याला उपवास हमारा केलाच उपवास पाहिजे होना ही चाहिए। आणि आपला उपवास झालाच ये पाहिजे हमें शिस्त देता है। आणि आपल्याला शिस्त आपको देतो मालूम है उपवास हमारे लिए सबसे बेस्ट है। आणि उपवास आपल्यासाठी खूप उत्तम आहे हमें शिस्त लाता है। आणि आपल्यामध्ये अनुशासन हमारे अंदर से जो बेशिस्तपना है आणि आपल्यामध्ये तो बेशिस्तपणा वो निकाल देता तो है। काढून तो टाकतो एक बहुत बड़ा फायदा है उपवास से। आणि खूप मोठा फायदा आहे उपवासाचा इसलिए प्रार्थना करना, स्तुति आराधना करना, वचन पढ़ना, ये सब हमारी आत्मिक साधना है, देह भक्ति साधना है। आणि प्रार्थना करणं स्तुती उपासना करणं उपवास करणं हे सगळे आत्मिक काम आहेत आत्मिक साधना आहेत इसे ज्यादा करो, आणि ह्याला जास्त इससे करा आपका ज्यादा लाभ होगा। आणि याच्यामुळे तुमचा जास्त लाभ और होईल इसीलिए 9वें वचन में लिखा है, आणि म्हणून नव्या वचनामध्ये लिहिलेलं आहे हे वचन विश्वसनीय हाँ, जो आज आपको सिखाया गया है ये वचन विश्वसनीय है व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे और पूरी रीति से स्वीकार करने के लिए योग्य है। इसलिए परमेश्वर ने दिया हुआ वचन सच है और ग्रहण करने के योग्य है। आणि देवाने दिलेलं वचन खरं आहे आणि स्वीकारण्याच्या योग्यतेचं हमें आहे उसका विरोध नहीं करना, उसे एक्सेप्ट करना। आणि आपण त्याचा विरोध नाही करायचा पण त्याला ग्रहण तो करायचं आप अच्छे सेवक बनना ये प्रभु की इच्छा है। आणि तुम्ही चांगला सेवक बनावं ही देवाची इच्छा आहे अगर कोई चर्च में नहीं आता है, आणि कोणी चर्चमध्ये नाही येत आज बहुत से जनता को नहीं पता ना, अगले संडे को आने के बाद अगले संडे को क्यों नहीं आया। आणि ते पुढच्या रविवारी आल्याच्यानंतर तुम्ही त्यांना बोला की तू मागच्या रविवारी का नाही आलास आना चाहिए ना, आणि यायला पाहिजे ना सब बोलना चाहिए ना, आणि असं तुम्ही बोललं पाहिजे ना पूछना चाहिए। आप सेवक हो ना, आणि विचारलं पाहिजे कारण तुम्ही सेवक आप आहात अपने भाई के राखनदार हो ना, रखवाले हो ना, आणि तुम्ही तुमच्या भावाचे राखणदार आहात आप उनको बोलना चाहिए। मैं आपको बताती हूँ, आप ज्यादा पूछेंगे आपसे वो उतना दूर होंगे, आणि जेवढं तुम्ही विचाराल तेवढी ती लोक तुमच्यापासून लांब होते आप फिर भी नजदीक जाना, आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या जवळ जा चिपकू बन के। चिपकू बनून हाँ, क्योंकि सेवक का काम ही ये है, कारण सेवकाचं कामच आहे जितना दूर जाते हैं लोग उनके नजदीक और जाना, आणि जेवढी लोक लांब जातात त्यांच्या जास्त अजून जवळ जाणार मालूम हुआ। तो आप पूछना उनको क्यों नहीं आए, विचारा का नाही आला फिर वो आएंगे। मग ती लोक येऊ लागतील तो विचारतो मला, और नहीं बाबा वो मुझे पूछता है हाँ तो मला विचारतो, और वो मुझे पूछता मैं है जातो बाबा। और मैं जाता हूँ लेट आए तो पूछना लेट क्यों आए, आणि उशीर आले तर विचारा उशिरा का आलात इस रीति से पूछना, आणि अशा रीतीने विचारा तो फिर वो टाइम पे आएंगे। मग ते वेळेवर येते ये एक अच्छे सेवकों का काम है आणि हे चांगल्या सेवकांचं काम और आहे आप अच्छे सेवक बनो, ये प्रभु की इच्छा है। आणि तुम्ही चांगलं सेवक बनावं ही देवाची इच्छा आहे हालेलुया। हालेलुया। आओ हम प्रार्थना हे करें, आपण प्रार्थना करू बातों को बंद करेंगे, आपण हम डोळे प्रार्थना बंद करें। करू आपण प्रार्थना करू पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, इन सभी को आपके लहू तले लाते हो। तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गढ़ है। एक अच्छे मसीह के सेवक, अच्छे सेवक बनने के लिए मदद करना प्रभु, लोगों को उत्साहित करने के लिए, लोगों को सुधी दिलाने के लिए तो इनको सहायता करना, मसीह का कर्तव्य पार करने के लिए तो इन सबको मदद करना। विश्वास और खरे उपदेश से इनका पालन पोषण होता है, इसलिए प्रभु इनके जिंदगी में नाना प्रकार के लोग देखने के बाद वो आपसे कभी निराश होकर दूर नहीं जाए, क्योंकि आपसे तो कुछ नहीं होता है, आप तो अच्छा ही करते हो। इंसान है जो बुरा करते हैं, उसके कारण हम आपसे कभी दूर न जाए। इसलिए प्रभु इनके हमेशा सुधी लेना, हमेशा सकारात्मक सोच और सकारात्मक बात मुंह से निकालने के लिए और विश्वास और खरे उपदेश से इनका लालन पोषण बढ़ने होने के लिए और ये आत्मा में बढ़ने के लिए तो मदद करना, इनकी सुधी लेना, इनकी रक्षा करना मेरे महान पवित्र पिता। उसी रीति से मेरे महान पवित्र पिता अशुद्ध बातों से, गंदे बातों से और प्रभु कहानियों से अलग रहने के लिए मदद करना, इनकी सुधी लेना प्रभु। और पवित्र पिता देह की साधना करने देना, लेकिन उससे भी ज़्यादा प्रभु आत्मिक साधना करने के लिए इनको तो मदद करना। रोज प्रार्थना करना, स्तुति आराधना करना, बाइबल पढ़ना, उपवास प्रार्थना में लवलीन रहने के लिए, हर संडे को चर्च में आने के लिए, हफ्ते का एक दिन आपको देने के लिए तो इन सबको तो सहायता करना प्रभु। इस भक्ति से, इस भक्ति साधना से प्रभु इनका लाभ होगा, क्योंकि इन्हें यहाँ पर भी आशीष मिलेगा
और स्वर्ग में भी। यहाँ पर तो वो यीशु के प्रेमी बन जाएंगे, लवर बन जाएंगे और सिद्ध पूर्ण बनेंगे और पवित्र हो जाएंगे और मसीह के जैसे बनेंगे। और तेरी इच्छा यही है कि ये सब मसीह के जैसे हो, हम सब मसीह के जैसे हो। इसलिए इन सबकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, इनके काम धंधे में तू बरकत डालना। शब्द दिन पालन किया, आपने विश्राम किया, आपके चरणों में आराम किया। इन्हें तू प्रभु शक्ति बल देना प्रभु, इन्हें आशीषित करना प्रभु, इनके शरीर में हष्ट पुष्टता देना, सदा निरोगी रखना, आनंदित रखना प्रभु, तुझ में मगन रहने के लिए सहायता करना प्रभु, इन्हें बहुगुणित करना, धन में और मनुष्य भी तू इन्हें बढ़ाना, एक भी संख्या इनकी कम मत होने देना। ये बहुगुणित होने के लिए और फलद्रुप होने के लिए तो मदद करना। जिस काम में हाथ डालेंगे उसमें तो आशीष देना। धन्यवाद देते प्रभु। पवित्र पिता इन्हें यीशु के लहू से कवर करते, इनके मन में और इनके हृदय में आपकी शांति घोषित करो प्रभु यीशु के नाम से, आमीन। सगळ्यांना सबको प्रेज